14 जुलैला जो काय प्रकार होता त्यावेळी आम्ही या ठिकाणी होतो. अतिशय खूप वाईट प्रकार त्यावेळी झाला. एवढं प्रशासन असूनसुद्धा काही लोकं वर आलीत आणि जो काही झाला तो वाईट प्रकार झाला. 14 जुलैला ज्या काही घटना घडल्या होत्या, काय नेमकं घडलं होतं? तर काय तुम्ही होतं? ते येऊन दगडफेक केली. मग त्यांच्यानंतर आम्ही तिथं सगळी जमून उभा राहिलो. 14 जुलैला आम्ही गडाच्या पायथ्याला होतो. गडाच्या पायथ्याला जे आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर गडावरती प्रशासनानं इथले अनधिकृत बांधकामं काढायला सुरुवात केली होती. माझं 45 वर्षापूर्वीचं घर आहे दादा. सगळे माझं अतिक्रमण होतं तर सरकारने माझ्याकडून जे कर होते ते कोणत्या आधारे वसुली केली. आम्ही मराठी माणसांना जगायचं का नाही एवढंच आम्हाला सांगा. सरकार म्हणतं नाही हिंदूंना आम्ही काही करू देणार नाही. मग मी कोण? माझं काय? मला आयुष्यातनं उठवलं. मी हिंदू नाही का? आणि आज 6 महिने झालं कुठल्या नेत्याने येऊन विचारलं नाही तुम्ही काय खाता आणि कुठे जगता म्हणून. जो झाला प्रकार निंदनीय होता आणि त्या जुन्या गोष्टी आता वळत राहण्यात काही अर्थच नाही. पण इथून पुढचा विशाळगड हा वेगळा असेल. आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार चांगला स्वच्छ सुंदर विशाळगड राहण्यासाठी. विशाळगड अतिक्रमण मुक्त करून त्याचे ऐतिहासिक सौंदर्य व महत्त्व अबाधित राहावे आणि त्याचे जतन, संवर्धन, संरक्षण राष्ट्रीय संपत्ती म्हणून व्हावी म्हणत शिवप्रेमींनी 14 जुलै 2024 रोजी विशाळगड मुक्ती आंदोलन केलं. मात्र या मोहिमेला हिंसक वळण लागल्याने मोठं नुकसान देखील झालं. यानंतर गेल्या 6 महिन्यांपासून गडावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे विशाळगडावरील पर्यटक विना सर्व व्यवहार ठप्प झाले होते. तब्बल 6 महिन्यानंतर शासनाने नियम व अटी घालत प्रशासनाने 31 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पर्यटकांना गडावर जाण्यास परवानगी दिली. तर 6 महिन्यानंतर सध्या गडावर काय परिस्थिती आहे आपण या विशेष रिपोर्टमधून पाहूयात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले विशाळगडावर गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं. अनधिकृत बांधकाम यामुळे विशाळगडावरील शिवकालीन ठिकाण नष्ट झाली. यामुळे संतप्त झालेल्या शिवप्रेमींनी विशाळगड मुक्ती आंदोलन 14 जुलै 2024 रोजी पुकारलं. मात्र याला हिंसक वळण लागलं. विशाळगडावर काही कार्यकर्त्यांनी दगडफेक करत मोडतोड केली. तर गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापुरातील मुस्लिम वाड्यातील घरांची, वाहनांची, दुकानांची, प्रापंचिक साहित्याची तोडफोड आंदोलनकर्त्यांनी केली. तर यानंतर प्रशासनाने परिसरात संचारबंदी लागू केली होती. कोणत्याही पर्यटकाला गडावर जाण्यास बंदी होती. यामुळे येथील गडावरील लोकांवर उपासमारीमुळे गडवासियांना गड सोडावा लागला होता. आता तुम्ही इथं विशाळगडावर आहात. 14 जुलैला ज्या काही घटना घडल्या होत्या, काय नेमकं घडलं होतं? तर काय तुम्ही होतं? ते येऊन दगडफेक केली. मग त्यांच्यानंतर आम्ही तिथं सगळी जमून उभा राहिलो. मग त्यांनी सगळं आमचं खाणं पिणं सगळं बंदच करून टाकलीत. मग तिथपासून आमचं सगळं बंदच झालं. ते बंदच अजूनपर्यंत बंदच आहे. काय सुरूच करत नाहीत ती माणसं. मग आता आमचं सगळं कर्ज पाणी आहे. सगळं हे आमच्यावर ह्याच्यावर सगळं चालत होतं. 1 रुपया आम्ही कमवत होतो. पोट पाणी चालवत होतो. कर्जवाल्याचंनी देत होतो. असं सगळे आता मुसीबतच म्हणून बसली. आम्हाला आता खायला अन्न नाही. काय करायचं आम्ही? 6 महिने झाले आता इथं पर्यटकांना सोडलं नाही. सोडायला लागले. आजपासून पर्यटकांना सुरू केलं आहे नियम अटी घालून. काय 6 महिन्यात काय काय घडलं इथं? तुम्हाला अनेक तोडफोड झालेले इथं दिसत आहेत. काय झालं नेमकं? ते तोडफोड करून ते गेलीत. मग आम्ही कोर्टात गेलो. ते मग स्टे लागले ते थांबवून ठेवले असंच. मग त्याच्यानंतर ते आलीच नाही. आज आलीत. आता काय मागणी काय तुमची? आमची मागणी काय? आम्हाला सुरू करावं. आमचं पोटपाणी चालून दे. हेच आमचं इच्छा आहे. दरम्यान आता 6 महिन्यांनी प्रशासनाने काही नियमांच्या अटीवर पर्यटकांना गडावर जाण्यास परवानगी दिली आहे. मात्र गड सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेतच पाहता येणार असून पहिल्याच दिवशी 93 पर्यटकांनी गडावर हजेरी लावली. गडावर जाताना पर्यटकांना आता या अटी पाळाव्या लागणार आहेत. विशाळगडावरील दर्गा व इतर देवदेवतांच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटक व भाविकांना सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत यावं लागणार आहे.
गडावर जाणाऱ्या पर्यटक व भाविकांची पोलिसांकडून चौकशी केली जात असून प्रत्येकाची माहिती घेण्यात येत आहे. सायंकाळी 5 नंतर पर्यटक भाविकांना गडावर जाता येणार नाही व मुक्कामी करता येणार नाही. कोणत्याही प्रकारची संघटना अथवा जमाव यांना धार्मिक व इतर कार्यक्रमासाठी शाहूवाडी पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घ्यावी लागेल. उच्च न्यायालयाच्या नियमानुसार विशाळगड किल्ला परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे मांसाहारी पदार्थ घेऊन जाता येणार नाही, तसेच शिजवून तयार करून खाता येणार नाहीत. पर्यटकांची तपासणी करूनच पर्यटकांना विशाळगडावर सोडण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. आजपासून विशाळगड ओपन झालेला आहे. एक पत्रकार, एक गड अभ्यासक, एक गडप्रेमी म्हणून काय भावना आहेत आज हे विशाळगड बघितल्यानंतर? आज विशाळगडावरती साधारणतः 6-7 महिन्यानंतर येणं झालं. म्हणजे साधारणतः आम्ही जूनमध्ये आलो होतो आणि त्याच्यानंतर 14 जुलैला आम्ही गडाच्या पायथ्याला होतो. गडाच्या पायथ्याला जे आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर गडावरती प्रशासनानं इथले अनधिकृत बांधकामं काढायला सुरुवात केली होती. गडावरती साधारणतः 283च्या दरम्यान छोटी मोठी अशी अतिक्रमण आहेत. म्हणजे मूळ गड जो आहे त्या गडावरील मूळची घरं सोडून, मूळच्या ऐतिहासिक इमारती सोडून 283च्या दरम्यान अतिक्रमणं होती. त्यातली साधारणतः 90 अतिक्रमणं प्रथमदर्शी काढलेली आज दिसत आहेत. आज गड खुला झाल्याचं कळल्यानंतर आम्ही आज गडावरती आलो आहे. गडावरती आल्यानंतर बघतो तर इथला मलबा हलवायचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी जी शिवकालीन बांधकामाचे चौथरे पण इथं दिसून येतात. आम्हाला अपेक्षा आहे की संपूर्ण गड हा अतिक्रमणमुक्त व्हावा. त्यामध्ये कुठल्या जातीचा, धर्माचा काही संबंध नाही. ज्यानं कोणी अतिक्रमण केलं असेल ते अतिक्रमण मुक्त व्हावं, ते अतिक्रमण निघावं आणि जो ऐतिहासिक गड आहे त्याचं दर्शन इथं व्हावं हीच समस्त शिवभक्तांची, इतिहासप्रेमींची आणि गडप्रेमींची मागणी असणार आहे. दरम्यान 14 जुलै रोजी घडलेल्या घटनेनंतर प्रशासनाने ॲक्शन घेत गडावरील अनेक अतिक्रमण जमीनदोस्त केले. मात्र गडावरील अतिक्रमणधारकांनी न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई थांबली. दरम्यान आज 6 महिन्यानंतर देखील प्रशासनाने केलेल्या कारवाईनंतर गडावरील अनेक ठिकाणी पाडकाम झालेले दिसून येत आहे. आज देखील अनेक ठिकाणहून मलबा काढण्याचं काम सुरू आहे. तर अनेकांचा रोजगार हिरावला गेला म्हणून डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. काय घडलं होतं इथं त्या दिवशी आणि आता तुमचं घर देखील इथे पडलेलं दिसतंय. तुम्ही गडावरचेच रहिवासी आहेत. काय झालं होतं नेमकं? ही मी दवाखान्यात म्हणजे शनिवार रविवार इथं लोक येणार होती म्हणून आम्ही इथेच घरी होतो आणि माझी सोमवार तब्येत बिघडली म्हणून मी दवाखान्यात गेली. म्हणजे मी 1 वाजता इथून खाली गेली आणि 1:30 वाजता माझं घर पाठीमागं तोडलं. मी घरी नसताना आम्ही तिथे सासऱ्यांचं आमचं पावनखिंडीत घर आहे. तिथं मी आता पावसात मी तिथं आहे. आता 2 महिने माझे मालक आजार आहेत आणि आता 6 महिने झाले दादा हे घर पाडून. कुठल्याही सरकारी माणसानं मला तुम्ही कुठे आहात, काय मेलात का जिथे आहात हे सुद्धा बघायला नाही. इथल्या लोकांना काय किट दिले ते मी तिथं असल्यामुळे ते किट पण मला मिळालं नाही आणि ह्या वयात मी रोजगार सुद्धा करू शकत नाही. माझं एवढं दादा म्हणणं आहे, आता माझं एवढं हे केलं ते केलं, माझं पुनर्वसन सरकारनं करावं आणि माझी याची भरपाई मला द्यावी. तुम्ही रडू येते तुम्हाला, भावनिक खूप झालेला. नेमकं हे अतिक्रमण होतं म्हणून सरकारचं म्हणणं माझं 45 वर्षापूर्वीचं घर आहे दादा. सगळे माझं अतिक्रमण होतं तर सरकारने माझ्याकडून जे कर होते ते कोणत्या आधारे वसुली केली? घरफाळ वसुली केली, पाणीपट्टी सगळं माझ्याकडून वसुली केली. मग माझं हे होतं अतिक्रमण होतं, मग हे कुठल्या ह्याच्यावर माझं वसुली केली? मी धरणग्रस्त आहे दादा. हे खाली धरण आहे, त्या धरणातून आम्हाला उठवलं आहे. त्यानंतर सासऱ्यानं माझ्या इथं येऊन हे छोटंसं घर बांधलं. नंतर मी आपलं थोडं मोठं केलं, फरशी वगैरे घातली आणि आम्ही इथं उदरनिर्वाह आमच्या आयुष्याचा करू लागलो. तेव्हाही सरकारनं आमच्यावर अन्याय केला आणि आत्ता पण आमच्यावर अन्याय केला. मग आम्ही जगायचं का नाही? आम्ही मराठी माणसांनी जगायचं का नाही एवढंच आम्हाला सांगा. सरकार म्हणतं नाही हिंदूंना आम्ही काही करू देणार नाही. मग मी कोण? माझं काय? मला आयुष्यातनं उठवलं. मी हिंदू नाही का? मला आज आयुष्यातनं उठवलं.
आणि आज 6 महिने झालं कुठल्या नेत्याने येऊन विचारलं नाही तुम्ही काय खाता आणि कुठे जगता म्हणून. मग याच्या पुढे आम्ही जगायचं का नाही एवढंच मला सरकारला विचारायचं आहे. आम्हाला जगायचं असलं तर जगू देणार असाल तर माझं पुनर्वसन करा आणि माझं हे घर पडलंय याची मला भरपाई मिळावी एवढंच माझी इच्छा आहे. घरात कोण कोण आहे? माझ्या घरी माझे सासू सासरे आहेत, ते आता जागेवर आहेत. आणि मोठ्या सासऱ्यांची एक मोठी सासू एक आहे, त्यांना असं पुढ्यात जेवण नेऊन द्यायला लागतं, त्यांना दिसत नाही. आणि आता आम्ही दोन्ही माणसं आजारी आहेत. इथल्या कुणालाही विचारा, माझे मालक ही मीही, आम्ही इथले ह्याच्यावर जगत होतो, काहीतरी करत होतो आणि त्या 3 माणसांना मी जगवत होतो. आता मी काय करायचं हे मग एवढंच माझं सरकार हे आहे. नाव काय तुमचं? माझं नाव प्रणाली प्रकाश पाटील. तब्बल 6 महिन्यानंतर पुन्हा विशाळगडावर पर्यटन सुरू झाल्याने गडावरील रहिवाशांनी याचं स्वागत केलंय. तसेच अनधिकृत बांधकाम पाडलंच पाहिजेत, मात्र पर्यटन आणि कारवाई दोन्ही वेगळा विषय असल्याने पुन्हा पर्यटकांवर बंदी आणू नये अशी भावना देखील गडावरील रहिवाशांनी व्यक्त केली. जे काही विशाळगडवर घडलं होतं त्यानंतर आजपासून विशाळगड सुरू होत आहे. तुम्ही पण विशाळगडावर राहतात, काय एकंदरीत त्याचं यापुढची भूमिका आहे, तुम्हाला काय वाटतं? जो झाला प्रकार निंदनीय होता आणि त्या जुन्या गोष्टी आता वयात राहण्यात काय अर्थच नाही. पण इथून पुढचा विशाळगड हा वेगळा असेल. आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार चांगला स्वच्छ सुंदर विशाळगड राहण्यासाठी. ज्या वाईट गोष्टींसाठी विशाळगड प्रसिद्ध झाला होता त्या गोष्टी सगळ्या या अगोदर बंद केलेल्या आहेत. काल आमची एक व्यापक सगळ्या ग्रामस्थांची मिटिंग पण झाली. या मिटिंगमध्ये आम्ही पण सगळ्यांनी ठरवल्याने कोणत्याही परिस्थिती कुठल्याही दारू, गुटखा, गांजा किंवा अन्य कोणत्याही गोष्टी या गडावर चालू देणार नाहीत. आणि अतिक्रमणसुद्धा जो काय अतिक्रमणाचा विषय आहे तो बऱ्यापैकी 80-90% अतिक्रमण प्रशासनानं काढलेले आहेत. जे काय अतिक्रमण शिल्लक आहे ते सगळं कोर्टमध्ये तेही प्रशासनानं बेकायदेशीर जे काय असेल ते काढावं. आमचं काय त्याच्यात विरोध पण करणार नाही, आम्ही याच्याही अगोदर केलेलं नाही. परंतु पर्यटन जे काय बंद होतं ते आता चालू झालेलं आहे. हे असंच जास्तीत जास्त चालू व्हावं आणि राहावं त्यासाठी प्रशासनानं आम्हाला सहकार्य करावं एक. आणि गडाच्या बाबतीत जे काही ऐतिहासिक वास्तू आहेत, मंदिर आहेत, त्याकडे जाणारे रस्ते गव्हर्नमेंटने लवकरात लवकर चांगले करावे. आज वीर बाजीप्रभूंची समाधी जी दुर्लक्षित झालेली आहे तिकडे, त्या ठिकाणी जायला रस्तासुद्धा नाही. हे काम प्रशासनानं तातडीनं हातात घ्यावं, चांगला रस्ता तिकडे द्यावा. आणि बाजीप्रभूंची समाधी असू दे, फुलाजी प्रभूंची असू दे, मुंडा दरबाराकडे जायचा रस्ता असू दे किंवा तिकडे अहिल्याबाई समाधीकडे जायचा रस्ता असू दे, हे सगळे रस्ते करावेत. आणि त्याशिवाय ह्या सगळे जे पॉईंट आहेत गडावर, जवळपास 15 ते 20 मंदिर आहेत, समाधी आहेत, या सगळ्या समाध्यांची जीर्णोद्धार व्हावा आणि हे लवकरात लवकर चालू व्हावं अशी आमची इच्छा आहे सर्व ग्रामस्थांची. खरं तर 14 जुलै जो काय प्रकार घडला, काय नेमकं इथं घडलं होतं? तुम्ही इथं गडावरच होता. त्यानंतर आता गेल्या 6 महिन्यात काय काय घडामोडी घडल्या? 14 जुलैला जो काय प्रकार होता त्यावेळी आम्ही या ठिकाणी होतोच. अतिशय खूप वाईट प्रकार त्यावेळी झाला. एवढं प्रशासन असूनसुद्धा काही लोक वर आलीत आणि जो काय झाला तो वाईट प्रकार झाला. त्यानंतर प्रशासनानं 14 जुलैपासून ते अगदी आज काल संध्याकाळपर्यंत संपूर्ण विशाळगड बंद ठेवण्यात आला होता. नुसताच गडावरची जवळपास 500-600 असलेली लोकसंख्या अधिक गडाच्या आजूबाजूला असलेले सगळ्या परिसरातील जवळजवळ 15-20 गावं आहेत अशी की जी संपूर्णपणे विशाळगडावर डिपेंड आहेत. अशा सगळ्याच लोकांची उपासमार झालेली. एवढं बंद झाल्यानंतर कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यानं किंवा इतर कोणत्याही नेत्यानं आमच्याकडं लक्ष पण दिलेलं नाही किंवा आमची साधी विचारपूस केलेली नाही. लोकांना खायला अन्न नव्हतं. या संदर्भात मी बऱ्याच ठिकाणी बोललेलं पण आहे. लोकांना अन्न नव्हतं खायला, लोकांना औषधोपचारासाठी पैसे नव्हते. इतकं प्रचंड हाल झालं. तरी आत्ता ठीक आहे, आता चालू झालं आहे. फार कमी वेळ दिला आहे खरं म्हणजे पर्यटनासाठी. कारण गड आणि किल्ला हा 10 ते 5 या वेळेत बघण्यासारखा हा किल्ला नाही. 350 एकर एवढ्या विस्तीर्ण जागेत असलेला हा विशाळगड किल्ला आहे. या ठिकाणी सकाळी येऊन संध्याकाळी जाणारे पर्यटक खूप कमी असतात. बरेचसे शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, गडप्रेमी जे येतात सकाळी 10ला 11 वाजेपर्यंत वरती येणार. त्यानंतर इथं निम्मा गड बघणार, आज एक दिवस मुक्काम करणार आणि दुसऱ्या दिवशी जातात. त्यामुळे शासनानं पण या गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर मुक्कामसाठी आपल्याला परमिशन द्यावी. तब्बल विशाळगडात 6 महिने बंद आहे. ज्यासाठी विशाळगड बंद आहे ते देखील माहीत होतं की 14 जुलैला दंगा झाले या गडावरती, त्याचे विशाळगड बंद ठेवण्यात आलं. पण जिथं राहिलेली माणसं जी आहेत त्यांची एवढी एकदम म्हणजे असे एकदम सांगण्यासारखे पण नाही, एकदम खराब आमची कंडिशन झाली होती
की आज आम्हाला कोण भार नेऊन कोण धान्य देतोय, कोण किडे देतो, त्याच्यावरतीच आम्ही 6 महिने इथे जगलो आहे. एकाच आम्हाला कुणी इथनं विचारलं पण नाही ना, आम्ही तर कसं राहिलं आमचं आम्हाला देखील माहिती आहे. पण आज ज्यासाठी विशालगड बंद आहे ते पण देखील आम्ही ते स्वच्छता चालू केली मोहीम. स्वच्छता आमची इथे चालू आहे. त्यानंतर जे पण इथं गुटखा चालू होतं, दारू होतं, सिगारेट, तंबाखू, ते आता सगळे आम्ही बंद पण इथे केलं आहे. पण आता विशालगड सगळ्यांसाठी चालू व्हावा, चांगलं मार्गदर्शन व्हावा अशी आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहे. आणि जे देखील इथं येतात दंगाबिंगा करतात त्यांनी सरकारने त्याला काहीतरी करून एक पुरावा ठेवून त्यांना चांगलं करावं अशी आम्ही विनंती करतो. गेल्या अनेक वर्षांपासून गडावर अतिक्रमण वाढलं आहे. यामुळे प्रशासनाने कारवाई करून अतिक्रमण काढूनच गडाचं पावित्र्य राखावं अशी भावना शिवप्रेमी व्यक्त करतायत. मात्र सध्या अटी व शर्ती लागू करत पर्यटकांना विशाळगड पुन्हा सुरू केल्याने येथील रोजगार पुन्हा सुरू होणार असल्याने येथील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, तरुण भारत न्यूज, विशाळगड, कोल्हापूर.